नमस्कार. जावेद तांबोळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. खरं तर आपल्याला कल्पना आहे, शिक्षक भरती 2025 च्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. कारण ज्या आस्थापनांना मुदतवाढ वारंवार दिली जात होती ती मुदतवाढ आता संपलेली आहे आणि अखेर आता पवित्र पोर्टलवर राज्यभरातल्या सर्व आस्थापनांच्या जागा ज्या आहेत त्या अपलोड झालेल्या आहेत. तो आकडा नेमका किती असणार आहे, कशा पद्धतीनं इथून पुढची प्रक्रिया होणार आहे, या संदर्भात आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती देणार आहोत. खरं तर आपल्याला कल्पना आहे की गेल्या अनेक दिवसांपासून आपण शैक्षणिक व्हिडिओ जे आहेत ते या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विशेषतः शिक्षक भरती आणि शिक्षण सेवक रद्द संदर्भात आपण ज्या काही भूमिका घेतलेल्या आहेत त्या संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे पवित्र पोर्टलला आता काही जाहिराती ज्या आहेत त्या दिसायला सुरुवात झालेली आहे आणि विशेषतः ज्या खाजगी शैक्षणिक संस्था आहेत त्या संस्थांच्या जागा ज्या आहेत त्या आता पवित्र पोर्टल 2025 या टॅबमध्ये आता दिसायला सुरुवात झालेल्या आहेत. मुळात आता ही शिक्षक भरती किती जागांची होणार या संदर्भात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. काही जण काही माहिती घेऊन ती माहिती देत आहेत, मात्र एक्झॅक्ट आकडा जो आहे तो अद्याप स्पष्ट झालेला नाहीये. कारण गेल्या महिनाभरापासून आपण पाहतोय की कोण म्हणतंय 15,000ची 20,000, त्यानंतर 21,000, त्यानंतर 25 आणि पुन्हा आता हा आकडा गेल्या 2-3 दिवसांपासून 30,000 प्लस अशा पद्धतीचा या आकड्याबद्दल बोललं जात आहे. मात्र खरं तर एवढं आहे, नक्की एवढं आहे की 25,000हून जास्त ज्या आहेत त्या जागा आता या पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत आणि 25,000 पेक्षाही जास्त जे आहे ती शिक्षक भरती होणार आहे. त्यामुळं आता जे नव्यानं शिक्षक होणार आहेत त्यांच्यासाठी एक चांगली संधी या निमित्तानं निर्माण झालेली आहे. दुसरा या सोबतच एक महत्वाचा मुद्दा आहे की प्रेफरन्सेस कधी सुरू होणार आहेत, म्हणजे आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे आहेत ते कधी नेमके सुरू होणार आहेत. आता सध्या पवित्र पोर्टलवरच्या ज्या जागा आहेत त्या दिसायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आता सध्या जे पवित्र पोर्टल ही जी सॉफ्टवेअर आहे ते सध्या व्यवस्थित सुरू आहे याचा अर्थ. त्यामुळं या 6 ते 7 दिवसांमध्ये प्राधान्यक्रमाला जी आहे ती सुरुवात होणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला एक मुद्दा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे जे शिक्षक आहेत आंतरजिल्हा बदलीचा जो टप्पा आहे तो पूर्ण करा आणि त्यानंतर भरती करा अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. त्यामुळे त्या बदलीचा काही परिणाम या शिक्षक भरतीवर होणार का याचाही विचार सध्या आपल्याला राज्यभरामध्ये सुरू आहे. अशा पद्धतीच्या ज्या आहेत त्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. खरं तर जर असं झालं तर मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा संपूर्ण जिल्ह्याचे जे आहेत ते रोस्टर वगैरे बदलणार आहेत आणि पुन्हा रोस्टर, पुन्हा बिंदू नामावली या सगळ्या गोष्टी आणि पुन्हा पवित्र पोर्टलवर जागा अपलोड या प्रक्रियेला पुन्हा वेळ लागू शकतो. त्यामुळे आता प्रशासनाने नेमकं काय ठरवलेलं आहे, आधी बदली करायची की शिक्षक भरती करायची, का आधी शिक्षक भरती करायची आणि त्यानंतर बदली करायची, या संदर्भात अद्याप ही काही स्पष्टता आलेली नाही. त्यामुळं प्रशासनाला ही विनंती आहे की त्यांनी 1.5 वर्ष झाले शिक्षक भरती म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा होऊन 1.5 वर्ष झाले, एवढा काळ लोटलेला आहे तरी सुद्धा अद्याप प्राधान्यक्रमाला सुरुवात नाहीये. पवित्र पोर्टलला अजून मुहूर्त मिळालेला नाहीये. त्यामुळे कुठंतरी अस्पष्टता जी आहे ती या शिक्षक भरतीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पाहायला मिळते. म्हणून या ठिकाणी प्रशासनानं एक ठोस वेळापत्रक जे आहे ते अगदी म्हणजे प्राधान्यक्रम कधी सुरू होणार ते निवड यादीपर्यंत संपूर्ण वेळापत्रक जे आहे ते खरं तर या ठिकाणी प्रशासनानं स्पष्ट केलं गरजेचं आहे, जाहीर करणं गरजेचं आहे. एक अधिकृत बुलेटिन काढून त्या ठिकाणी त्या गोष्टी होणं गरजेचं आहे. कारण या अगोदर बुलेटिन निघून त्या गोष्टी निघायच्या व्हायच्या, मात्र आता तसं होताना काहीच पाहायला मिळत नाही. त्यामुळं त्या ठिकाणी जर बुलेटिन अधिकृतरित्या निघून त्या ठिकाणी काही मुद्दे जे आहेत ते प्रशासनाच्या वतीने जर क्लिअर केले, स्पष्ट केले, तर मात्र एक स्पष्टता जे उमेदवार आहेत, अभियोग्यता धारक आहेत त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी येईल आणि ज्या काही चुकीचा संभ्रम आहे संपूर्ण राज्यभरामध्ये या भरतीला घेऊन तर तो होणार नाही असं मला म्हणायचं आहे. दुसरा एक मुद्दा वारंवार हा प्रश्न विचारला जातोय की जे आता शिक्षण सेवक म्हणून काम करत आहेत किंवा जे शिक्षक म्हणून काम करत आहेत
त्यांनी सुद्धा ही परीक्षा दिलेली आहे आणि मग ते जर या भरतीमध्ये कुठं त्यांची निवड झाली तर त्यांना सेवा जोडून मिळणार का? तर हो, सेवा जोडून मिळणार आहे. त्याचं अधिकृत परिपत्रक, अधिकृत GR जो आहे तो यावर्षी निघालेला आहे. त्यामुळं ज्या शिक्षण सेवकांची जेवढी सेवा झालेली आहे आणि पुन्हा या भरतीतून त्यांचं जर निवड वेगळ्या जिल्ह्यामध्ये झाली तर त्या ठिकाणी त्यांना आधीच्या जिल्ह्यामध्ये झालेली जी सेवा आहे ती त्या ठिकाणी जोडून मिळणार आहे. अशा पद्धतीचा GR आलेला आहे. त्यामुळे त्या बाबतीत निश्चिंत राहा. दुसरा मुद्दा आहे, असंही काही जण बोललं जातात की त्या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी आवर्जून सांगायचा आहे की प्राधान्यक्रम जे आहेत ते या भरतीमध्ये मर्यादित आलेले आहेत. त्यामुळं प्राधान्यक्रम देत असताना जागा खूप आहेत, मात्र आधीच्या भरतीतला फरक आणि या भरतीतला फरक समजून घ्या. आधीच्या भरतीमध्ये प्राधान्यक्रमाला मर्यादा नव्हत्या, या भरतीत मात्र प्राधान्यक्रमाला मर्यादा आहेत. त्यामुळे हे प्राधान्यक्रम देत असताना, हे पसंतीक्रम देत असताना त्या ठिकाणी तुम्हाला फार विचार करून त्या ठिकाणी पसंतीक्रम द्यावे लागतील आणि जर पसंतीक्रम आपले चुकले तर कुठंतरी आपलं नुकसान होण्याची शक्यता टाळता येत नाही, नाकारता येत नाही. त्यामुळं त्या ठिकाणी पसंतीक्रम हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यावर सविस्तर आपण कशा पद्धतीने पसंतीक्रम द्यायचे त्याचा सविस्तर व्हिडिओ जो आहे तो आपण बनवणार आहोतच. पण त्याही अगोदर मला असं या ठिकाणी सुचवायचं आहे की जर प्राधान्यक्रमासंदर्भात सविस्तर आणि स्पष्ट बुलेटिन किंवा त्या पद्धतीचं माहितीपत्रक, प्रॉस्पेक्टस जर प्रशासनाच्या वतीनंच जर त्या ठिकाणी पवित्र पोर्टलवर अपलोड झालं तर त्याचा प्रत्यक्ष अभ्यास करून त्या ठिकाणी हे जे अभियोग्यताधारक आहेत ते त्या ठिकाणी पसंतीक्रम देतील. कारण समाज माध्यमावर अनेक माहिती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने येत आहेत. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने माहिती त्या ठिकाणी देत आहे. मी मागेही तुम्हाला सांगत होतो आणि आत्ताही सांगतोय, जरी मी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देत असलो तरी सुद्धा आपण जागरूक आहात, आपण भावी शिक्षक आहोत आणि त्या ठिकाणी कोणत्याही या सगळ्या समाज माध्यमावर जे येतंय त्याच्यावर तुम्हाला कितपत विश्वास ठेवायचा आहे हा तुमचा वैयक्तिक मुद्दा आहे. मात्र ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर शासनाचं जे अधिकृत पत्रक असतं, शासनाचा जो अधिकृत GR असतो, शासनाचं जे अधिकृत माहिती पत्रक असतं त्याचाही नीट अभ्यास त्या ठिकाणी करावा असं मी मागेही बोललोय आणि आत्ताही या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगतोय, कारण तो फार महत्वाचा मुद्दा आहे आणि निमित्तानं असणार आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, 25,000 प्लस ज्या आहेत त्या जागा येणारच आहेत. 25,000 पेक्षाही जास्त शिक्षक भरती त्या ठिकाणी होणार आहे. मात्र गेल्या 2 दिवसांपासून जो काही मेसेज फिरतोय व्हॉट्सअपवर की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या आहेत त्या जागा जास्त आहेत, तर अशी कुठे अजूनही स्पष्टता या ठिकाणी दिसत नाहीत. मात्र या भरतीमध्ये एक चित्र असं स्पष्ट दिसतंय की ज्या संस्था आहेत, खाजगी संस्था, त्या खाजगी संस्थांच्या जागा ज्या आहेत त्या जास्त आपल्याला पाहायला मिळतात. कारण मागच्या भरतीमध्ये खाजगी संस्थांच्या जागा ज्या आहेत त्या कमी आल्या होत्या. दुसरा मुद्दा, त्या ठिकाणी अनेक संस्थांमध्ये जे अभियोग्यताधारक आहेत त्यांना ते रेकमेंडेशन येऊन सुद्धा ते कॅन्डिडेट त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेले नाहीत. त्यामुळे अनेक संस्थांमध्ये मागच्या भरतीतल्या सुद्धा जागा रिक्त आहेत आणि पुन्हा या भरतीत अशा पद्धतीच्या जागा रिक्त असल्यामुळे संस्थेच्या जागा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्याही जागा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मात्र गतवर्षीच्या तुलनेमध्ये मागच्या भरतीमध्ये गतवर्षी म्हणजे मागच्या भरतीच्या तुलनेमध्ये या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा या थोड्या कमी असणार आहेत आणि एकूण ज्या जागा पाहायला मिळतील त्या ठिकाणी या 25,000 पेक्षाही जास्त त्या जागा आहेत. स्पष्टता या जागेसंदर्भात 2 दिवसात होईल. काही जण म्हणतायत की 30,000हून अधिक जागा ज्या आहेत त्या पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत. त्यातल्या काही ज्युनियरच्या जागा आहेत त्या काही प्रमाणात बदललेल्या आहेत. त्यामुळं तो आकडा जो आहे तो 28,000 ते 30,000च्या आसपास आहे, अशाही चर्चा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मात्र या संदर्भात जागांच्या संदर्भात स्पष्टता नाहीये. ती स्पष्टता येण्यासाठी अधिकृत पत्रक प्रशासनानं काढावं, त्या ठिकाणी अधिकृतरित्या वेळापत्रक जाहीर करावं आणि मग खऱ्या अर्थानं जे आहे ते प्राधान्यक्रम त्या ठिकाणी सुरू होतील. मला याला जोडूनच एक महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे, तो म्हणजे 55-60च्या संदर्भात अनेक जण आता सध्या
संभ्रम अवस्थेमध्ये आहेत, कारण 55-60चे जे याचिकाकर्ते आहेत त्यांनी अवमान याचिका प्रशासनाच्या विरोधात त्या ठिकाणी दाखल केलेली आहे. मात्र त्या ठिकाणी आपण वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा ते वाचलेलं असाल, त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की न्याय व विधीचं जे मार्गदर्शन आहे ते मागवलेलं आहे आणि ते मिळालेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही कार्यवाही करू असं प्रशासनाच्या वतीनं सांगितलेलं गेलेलं आहे. अशा पद्धतीचं वर्तमानपत्रामध्ये आपल्याला माहिती पाहायला मिळालेली आहे. त्यामुळं ते नेमकं मार्गदर्शन कसं मिळालेलं आहे, कशा पद्धतीनं त्या 55-60च्या निकालाची अंमलबजावणी होणार आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी होणार आहे, याही संदर्भात अजूनही स्पष्टता त्या ठिकाणी आलेली नाहीये. मात्र काही प्रमाणात काही अंशी काही गोष्टी ज्या आहेत त्या मला कळलेल्या आहेत, मात्र त्या स्पष्ट नसल्यामुळं मी तो संभ्रम पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगून मला निर्माण करायचं नाहीये. ज्या वेळेला एक स्पष्ट आणि क्लिअर माहिती आपल्यापर्यंत येईल, अधिकृत माहिती आपल्यापर्यंत येईल, त्याच वेळेला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ती माहिती निश्चितपणानं पोहोचवू, किंवा तत्पूर्वी जर त्या पद्धतीचं काही परिपत्रक निघालं तर ते तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे. पुन्हा परिपत्रक निघलं, परिपत्रकावर पुन्हा व्हिडिओ बनवणं त्या ठिकाणी ते अजिबात मला योग्य वाटत नाही. तुम्हालाही मी या अगोदर या संदर्भात बोललेलो आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी 55-60ची कशा पद्धतीने त्या निकालाची होती ते पाहावं लागेल. न्याय व विधीनं काय मार्गदर्शन केलेलं आहे ते त्या संदर्भात अजून स्पष्टता नाही, ते पाहावं लागेल. दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा होता, शिक्षण सेवक रद्दचं काय झालं. जवळजवळ आता 2 वर्ष उलटून गेलेले आहेत आणि अजूनही अद्याप आपल्या निकालाचं काहीच नाही अशा पद्धतीची चर्चा आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपली केस जी आहे ती सुनावणीला यायचीच नाही. मात्र आता मध्यंतरी आपण या संदर्भात कोर टीम आहे त्या संदर्भात मीटिंग घेऊन मेन्शनिंग करायचं की नाही करायचं अशा पद्धतीच्या चर्चा होत्या. काही वेळेला आपण ते मेन्शनिंग थांबवलं, कारण त्या काही इथल्या कोर्टातल्या बाबी आहेत त्या विचार करून त्या संदर्भात वकिलांशी बोलून आपण त्या गोष्टी ज्या होत्या त्या पोस्टपोन केलेल्या होत्या. मात्र 24 ऑगस्ट ही आपली तारीख आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, आता कोर्ट चेंज झालेला आहे. त्यामुळे एक काहीतरी सकारात्मक या निमित्तानं आपल्या या 24 ऑगस्टच्या सुनावणीमध्ये होईल असं वाटतंय. त्यामुळे शिक्षण सेवक रद्द संदर्भात सुद्धा या गोष्टी ज्या आहेत त्या सुरू आहेत. आता काही जण म्हणतायत की झालं, आता संपलं, आमचा काळ एवढाच राहिलाय. मात्र मी वारंवार सांगतोय शिक्षण सेवकांना की जरी अगदी उशिरा निकाल लागला तरी सुद्धा सगळ्यात महत्वाचे मुद्दे जे आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत ते मुद्दे आहेत की जो 3 वर्षाचा आपला वेतनवाढचा मुद्दा आहे, म्हणजे 3 वर्षातली आपल्याला वेतनवाढ मिळत नाही तर ती त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि बाकीच्या गोष्टी ज्या आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ आत्ताच व्हायला पाहिजे आणि मग आपला फुल पगार सुरू व्हायला पाहिजे या भूमिकेसोबत चिकटून राहणं हे योग्य नाही. काही गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या भविष्याच्या साठीही सुद्धा त्या महत्वाच्या आहेत, फायदेशीर आहेत. कारण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही त्या ठिकाणी या 3 वर्षाची वेतनवाढ जी आहे ती मिळत नाही. त्यामुळे ती 3 वर्षाची वेतनवाढ मिळण्यासाठी तो मुद्दा महत्वाचा आहे आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या आहेत. त्या अनुषंगानं आपला जो आहे तो लढा आपला सुरू आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर निश्चितपणानं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याची उत्तर देण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करेन. दुसरा महत्वाचा मुद्दा, पसंतीक्रमच्या बाबतीत, प्राधान्यक्रमाच्या बाबतीत घाई गडबड करू नका. काही जण सांगतायत की सुरू झाल्याबरोबर लगेच प्राधान्यक्रम द्या, पुन्हा संधी नाही वगैरे. पण मला असं म्हणायचं की प्राधान्यक्रमाच्या बाबतीत गडबड करू नका. रीतसर त्याची प्रिंट काढा, तुमचे मेरिट, तुमची कास्ट, तुम्हाला आलेले प्रेफरन्स यानुसार त्याचा नीट अभ्यास करा. तुम्हाला नेमकं कुठं जायचं आहे, कोणत्या जिल्ह्यात जायचं आहे, तिथं जायची तयारी आहे का, तुम्हाला तिथं करायचं आहे का, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. प्रॉपर प्रिंट काढून पेन्सिल घ्या आणि त्या पद्धतीने मी सविस्तर बोलणारच आहे त्याच्यावर. पण आता काही थोडक्यात माहिती जी आहे त्या पेपरांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतोय. मात्र सविस्तर कशा पद्धतीने प्रेफरन्सेस द्यायचे आहेत त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवणार आहे. अॅनिमेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हिडिओ जो आहे तो आपण निश्चितपणाने बनवणार आहोत, ग्राफिकच्या माध्यमातून बनवणार आहोत. काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.